हाय फ्रेंड्स, वेलकम टू माय चॅनल अंजलीज फूड ब्लॉग। आपण आज बनवूया टम्म अशी फुगलेली गुळपोळी आणि तेवढीच क्रिस्पी सुद्धा। तर रेसिपी पूर्ण बघा। हे बघा, सारण अगदी शेवटपर्यंत पोहोचलेलं आहे। खूप मस्त झालेली गुळपोळी। त्यासाठी मी 1 वाटी तीळ घेतले आहे। तीळ खमंग असे गॅसवर भाजून घ्यायचे। गॅसची फ्लेम लो ठेवायची आणि सारखं हलवत तीळ भाजून घ्यायचे। त्यानंतर भाजलेले तीळ मी एका ताटामध्ये काढून गार करायला ठेवले। त्याच कढईमध्ये तूप घातलं आहे 1 चमचा। अर्धी वाटी बेसन पीठ घातलं आहे। मंद आचेवर हे बेसन सुद्धा खमंग असं भाजून घ्यायचं। बेसनाने सारणाला एकसंधपणा येतो आणि चव सुद्धा छान लागते, त्यामुळे थोडंसं बेसन नक्की घाला। खमंग असं बेसन भाजून घेतलं मी आणि नंतर काढून घेतलं वाटीत। त्यानंतर मी 2 वाटी गव्हाचं पीठ घेतलं, त्यावर 2 चमचे बेसन घातलं आणि अर्धी वाटी बारीक रवा घातला। थोडीशी हळद घातली आहे कलरसाठी। मिक्स करून घेतलं व्यवस्थित। हळद ऑप्शनल आहे। त्यानंतर मी एका तडका पॅन मध्ये 4 चमचे तेल घेतलं। तेल गरम करून घेतलं। तेल चांगलं गरम करून घ्यायचं। त्यामध्ये कणिक घालून ती फसफसली की तेल गरम झालंय असं समजायचं आणि तयार झालेलं तेल कणकेवर घालायचं आणि आधी हात चमच्याने मिक्स करून घ्यायचं। त्यानंतर हाताने मिक्स करायचं हे कणिक व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं 1-2-3 मिनिटांसाठी, म्हणजे सर्व कणिकला ते तेल लागलं पाहिजे। आणि यामध्ये आपण रवा घातलेला असल्यामुळे खूप छान क्रिस्पी होते। याची वरची जी पारी असते ती सुद्धा या पोळीची। त्यानंतर थोडं पाणी घालून कणिक मळून घ्यायची। आपण चपातीला मळतो त्यापेक्षा थोडं सैलसर कणिक मळून घेतलं मी आणि झाकण ठेवून 10 मिनिटं साईडला ठेवून दिलं। त्यानंतर भाजलेले तीळ गार झाले होते, तेही मिक्सरच्या भांड्यात टाकून थोडंसं फिरवून घेतलं। त्यामध्ये बेसन पीठ घातले आहे। थोडीशी विलायची पूड घालते आणि 1 वाटी गूळ घेतला आहे। हे सर्व मिक्सरचे भांडे मी फिरवून घेतले। सारण तयार झालं आहे। हे सारण अगदी महिनाभर सुद्धा टिकतं। मस्त असं खमंग सारण तयार झालं आहे आणि कणिक सुद्धा भिजून झाली आहे आपली। 10 मिनिटं झाले आहेत। चला आता आपण पोळ्या करून घेऊया। मी कणिक काढून घेतलं पातेल्यामधून आणि परातीत टाकून परत एकदा एकसारखं करून घेत आहे। थोडासा कणकेचा पार्ट घ्यायचा, उंडा घ्यायचा, थोडासा मळून घ्यायचा पोळपाटावर आणि या कणकीची छोटीशी वाटी करून घ्यायची। आपण पुरणाचं सारण भरतो तशा प्रकारे वाटी तयार करून घ्यायची आणि तयार केलेलं तिळगुळाचं सारण यामध्ये भरायचं। कडा बंद करून घ्यायच्या आणि हलक्या हाताने पोळी लाटून घ्यायची। तुम्ही जर माझा व्हिडिओ पहिल्यांदाच बघत असाल आणि चॅनलवर नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ जर आवडत असतील तर व्हिडिओला लाईक करत जा। तुमच्या फॅमिली अँड फ्रेंड बरोबर नक्की शेअर करत जा। त्यानंतर मी थोडंसं पीठ लावून एक लावली आणि नंतर पोळी लाटून घेतली आहे। दोन्ही बाजूनी पोळी लाटून घ्यायची। तवा सुद्धा गरम करायला ठेवला होता मी। खूप गरम नाही करायचा। या पोळीला जरा गॅसची फ्लेम लो लागते, तर त्यामुळे जास्त गरम नाही करायचा। तवा पण जास्त गरम नाही करायचा आणि गॅसची फ्लेम सुद्धा लो ठेवायची। मंद आचेवर खमंग अशी पोळी भाजून घ्यायची। मस्त अशी पोळी टम्म फुगून तयार झाली आहे। त्यानंतर मी यावर तूप घातलं आहे। दोन्ही बाजूनी व्यवस्थित तूप लावून पोळी भाजून घ्यायची। पोळ्या भाजत असताना जर चुकून तव्याला थोडेसे गूळ लागला तर लगेच पुसून घ्यायचं, नाहीतर पोळ्या काळ्या होतात। भाजलेली पोळी जाळीवर ठेवायची किंवा चाळणीवर ठेवायची, म्हणजे पोळ्या चिवट होणार नाही, छान क्रिस्पी होतात। त्यानंतर दुसऱ्या प्रकारे पोळी कशी करायची ते मी तुम्हाला दाखवत आहे। थोडंसं कणिक घेतलं मी, आपण पुरीला लाटतो तेवढं, त्याच्या 2 पाऱ्या लाटून घेतल्या। एका पारीवर सारण भरून घ्यायचं आणि दुसरी पारी वरून ठेवायची। कडा बंद करून घ्यायच्या।
हलक्या हाताने एकसारखं करून घ्यायचं आणि त्यानंतर थोडंसं कणिक लावायची आणि पोळी लाटून घ्यायची। मस्त पातळ पोळी तयार होतात या, मस्त लाटून घ्यायच्या दोन्ही बाजूनी। पोळी लाटून झाली होती, त्यानंतर आपल्याकडे जे पिझ्झा कटर असतात किंवा कातणे असतात त्याने याच्या कडा काढून घ्यायच्या, कारण हे जे सारण आहे ते काठापर्यंत पोहोचलेलं नाही, त्यामुळे तेवढं पार्ट काढून घ्यायचा। तो सारणापासून थोडंसं अंतर ठेवून ही पोळी कट करून घ्यायची। तयार केलेली पोळी आपण तव्यावर घालून मस्त खमंग अशी भाजून घेऊया। भाजलेल्या पोळ्या एकावर एक अजिबात ठेवायच्या नाही, नाहीतर मग चिवट होतील। मी सर्व पोळ्या तयार करून जाळीवर ठेवल्या आधी, आणि जाळीवरची पोळी गार झाली त्यानंतर मी त्या ताटामध्ये पसरवून ठेवल्या होत्या। ही पोळी गार खायची असते, त्यामुळं या पोळ्या पूर्ण गार होण्यासाठी ताटामध्ये पसरून ठेवायच्या आहे। बघा, आता ही तयार पोळी मी ताटामध्ये ठेवते आणि या जाळीवर ही दुसरी पोळी ठेवत आहे जी गरम आहे। अशा प्रकारे मी सर्व पोळ्या तयार करून घेतल्या आणि ताटामध्ये थंड करायला ठेवल्या। एवढ्या सारणाच्या जवळपास 8 ते 10 पोळ्या होतात छोट्या आकाराच्या। मस्त अशा पोळ्या तयार झाल्या होत्या। त्यानंतर मी ताटामध्ये 2 पोळ्या ठेवल्या आणि त्याबरोबर दूध आणि तूप सर्व केलं आहे। खमंग क्रिस्पी अशी पोळी एकदा नक्की बनवून बघा, खूप छान टेस्टी झालेली। मी तुम्हाला एक पोळी तोडून दाखवते। हे बघा, मस्त पोळी अशी अजिबात चिवट झाली नाही आणि सारण सुद्धा खूप छान टेस्टी झालेलं आहे। एकदा या प्रकारे पोळी नक्की बनवून बघा। माझे व्हिडिओ तुम्हाला आवडत असतील तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। व्हिडिओ कुठल्या शहरातून बघता येते मला कमेंट करून सांगत जा। थँक्यू सो मच। आपण परत भेटू नेक्स्ट रेसिपीमध्ये।